दवाखान्यातनं. जावा बघल तेव्हा आजारी पडत असती. डॉक्टरने सांगितलं ना सगळं तुझं दुखणं? नाही नाही सासूबाई, तुमच्याबद्दल काय बोलणं नाही झालं आमचं. हे उठा ना ग पोरींनो, उठ ना, तू घर आवरून घे. उठ लवकर, तू चिकन घेऊन यायचा. जा पटकन, मामा येईलच आता. उठा पटपट, आवरा घर. चल लवकर उठ. काय झालं का मम्मी? येऊ दे की मामा. मामा तर सारखंच येतो. आमच्या चुलते मला त्याला अशी बनवती का चिकन? एवढी काय गडबड करते का? फक्त मामा झाला अशी करते तू. परी जरा नीट बोल. मामा येतो तुझा. मामाची इज्जत करायला शिक. थांब मम्मी, तू तिला ना मामा म्हणजे काय ना तेच समजलं नाही अजून. थांब मी सांगते तुला. जेव्हा आपल्या पप्पांचं काम गेलं तेव्हा चुलते माते कोण नव्हते आले, फक्त मामा आलता. जेव्हा तू आजारी पडली होती, दवाखान्यात होती, तेव्हा फक्त आपल्यासोबत मामा होता. जेव्हा आपले पप्पा जास्त दारू पिऊन घरात भांडण करायला लागले तेव्हा फक्त मामा आपल्यासोबत होता. ज्या वेळेस आपल्यावर वाईट संकट आली त्या वेळेस आपल्यासोबत फक्त मामा होता. मला तर कधी कधी असं वाटतंय की मामाच आपल्यासाठी सगळ्यात मोठी पनवती. Download ShareChat. अगं बाई, ठेवतो फोन. आम्ही एवढे पैसे खर्च करून तुला डॉक्टर बनायचं स्वप्न बघतोय. जरा तरी अभ्यास कर. हा करते ना. डॉक्टरचा अभ्यास काही लय अवघड नाहीये, लय सोपा असतो. काय म्हणली? डॉक्टरचा अभ्यास एवढा अवघड नसतो. तुला सोपं वाटतं डॉक्टरचा अभ्यास? कर मग, सोपा आहे तर कर मग. लगेच करायला बस आता. रुको जरा, सबर करो. सॉरी, आम्ही त्यांना वाचवू शकलो नाही. सॉरी, तुम्ही त्यांना आणायला उशीर केला. आता सगळं देवाच्याच हातात आहे. बघा सासूबाई, मी तुमच्यासाठी काय आणले. साडी आणली, गळ्यातले आणले, बांगड्या पण आणलेत, लिपस्टिक. ही घ्या मिठाई. पहिले मिठाई खावा. अगं बाई, माझी गुणाची सून. तुला कसं काय माहिती मला लाल साडी आवडती म्हणून? अहो, तुम्ही पहिले मिठाई तर खावा, मी सांगते. बाई माझी सून ग. मला वाटलं माझी सून माझा विचारच करत नाही. माझा सून किती विचार करते माझा. अगं पण सांगशील का? आणलं कुठं तू एवढं सगळं? अहो सासूबाई, मी आता बाहेर गेले होते ना, तिथं कोणीतरी मार्केट हे सगळं सामान ठेवलं होतं. पण तिथं अंडा आणि लिंबू पण होतं, पण मी ते नाही आणलं. मी तुमच्यासाठी फक्त साडी आणि गळ्यातलंच घेऊन आले. बरं झालं ना सासूबाई, कुणी घ्यायच्या आधी मी घेऊन आले पटकन. अगं बाई, हे कुणाचा तर उतारा टाकलेला आहे. मारून टाकते का काय मला? कसले आहे तुम्ही? मी तुमच्यासाठी एवढं घेऊन आले होते. ती बाया एखाद्या दिवशी जीव घेऊन मला माझं बाहेर बसवायचं मला काहीतरी. उचलते पहिलं. बघा ना सासूबाई, हे माझ्या आईला कधीच कॉल करत नाही. माझ्या आईची आता खूप तब्येत खराब आहे, तरी पण ते विचारत नाहीत तिला. साधं भेटायला तर जातच नाही, पण त्यांनी कॉल करून तरी विचारलं पाहिजे ना माझ्या आईचा हालचाल कसं आहे, काय आहे. तुला माहितीये ना तो कामात किती बिझी असतो. त्याला वेळ भेटत नाही. वेळ भेटल्यावर करल कॉल आणि बोलल. रुको जरा, सबर करो. सुनबाई, अगं सुनबाई, जरा पाणी. अगं सुनबाई, हे बघ, हे बघ ना. सुनबाई, मी सकाळपासून बघते. मी तुला किती वेळा आवाज दिला, पण तू एकदा पण बोलली नाही मला. काय झालं तुला? का गप आहे? तुम्हाला माहितीये ना किती बिझी आहे मी. मला वेळ भेटला मी बोलन. रुको जरा, सबर करो. अगं सुनबाई, ही कशी रील काढली आहे तू? तुला तर रील सुद्धा नीट काढता येत नाही. बघ बरं, काय तर व्ह्यूज आलेत का? एक कान धडाचं येत नाही तुला. बघ त्या गायकवाडांची सून, किती व्ह्यूज येतात तिला. किती छान रील काढती. तुला तर एक कान धडाचं येत नाही. अगं हे बघ, ही शांताबाईची सून आहे ना, हे कधीपासून व्हिडिओ बनवायला लागले. बघ, रील पण बनवती, व्हिडिओ पण बनवती. बघ किती व्ह्यूज आले तिला. तुला तर एक काम धडाचं येत नाही. अगं माझ्या पोरासाठी मिलियन व्ह्यूज वाल्या पुरींची बागणी येत होती.
पण माझी अक्कल कुठे गेली होती शेण खायला काय माहिती, ती तुला पसंत केली आम्ही. माझ्या डोळ्यांना तर पट्टी बांधली होती ना, त्या आम्ही तुला किती फॉलोअर्स आहेत ते सुद्धा बघितलं नाही. अगो ही त्या सुनीताची सून आहे ना बघ. अगो किती मिलियनवर व्ह्यूज आहेत तिचे आणि फॉलोअर्स पण किती पटापटा वाढले आहेत बघ. तुझ्या पाठीमागून तिने चॅनल चालू केला. तुला तर एक चॅनल चालवता येईल नाही, तिला 5-5 चॅनल एका टायमाला चालवती. एक काम धराच ये ना तुला तर. बघ बघ त्या शिंदेची सून रोज प्रमोशनचे व्हिडिओ टाकती. तुला तर महिन्यातून एक मिळालं तर नशीब. आणि ऐक, आता मी सांगाल ना तसे व्हिडिओ काढायचे. बघ तुझा चॅनल कसा ग्रो करेल. एका महिन्यामध्ये तुला मिलियनवर फॉलोअर्स येते. असली आड आणि सून आमच्या पदरात पडली काय माहिती. तिला नीट लिहिता येईना ना वाचता येईना. चांगली शिकली असती तर कुठं तर नोकरीला तर लागली असती. घरात बसली झाडू पोछा करत. जा पाणी आण. सासूबाई, माझ्या आईला ना तिच्या सुनेच्या नावावर प्रॉपर्टी करायची, पण आमच्या घरात कोणाला लिहिता वाचताच येत नाही. मला तेवढं पत्र लिहून द्या ना. तुम्ही तर शिकलेले आहेत ना, आमच्या घरात सगळे अडाणी आहेत. हा देते लिहून. घरा सासूबाई. सांग काय लिहायचंय. लिहा. मी माझ्या स्वखुशीने मी माझ्या खुशीने माझ्या सुनेच्या नावावर प्रॉपर्टी करत आहे. मला यात कुणाची जोर जबरदस्ती नाही. मी माझं स्वखुशीने सगळं तिला देते. सर्व प्रॉपर्टी माझ्या सुनेच्या नावाने करत आहे. अजून काय. रुको जरा यात सबर करो. कोणाचीही जोर बोला जबरदस्ती धक्का नाही. नहीं करने का. सासूबाई तेवढी सही पण करून द्या ना, आमच्या घरात सही कोणाला येत नाही. एवढे कशा अडाणी आहेत काय माहिती. कोणतर घरात शिकलेलं पाहिजे होतं ना. धर. अबे साले. ए चल उठ, चहा बनव माझ्यासाठी. काय बोलली. मस्ती आली काय तुला लय. जरा तर शेजारी फेकलेला कागद बघा. ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावाने आता. चला उठा कामाला लागा. लगेच पाहिजे चहा. बाई, सासूबाईचा का फोन येतोय मला. हॅलो, हा बोला की सासूबाई. काय करते सुनबाई. मी का काय नाही, आत्ताच आले 5 स्टार हॉटेलमध्ये. हा का. काय आहे ना सासूबाई, माझ्या बाहेरच्या लोकांना ना 5 स्टार हॉटेलची सवय. म्हणजे ते रोज हॉटेलमध्येच खातात, म्हणून मला पण हॉटेलमध्ये आणलंय त्यांनी. आता 5 स्टार हॉटेलमध्ये काय काय खायला आली तू. मी का चिकन तंदुरी आहे, चिकन पुलाव आहे, पास्ता काय काय आहे बाई. मला त्याची तर नावं पण सांगता येत नाही. तंदुरी आहे, अजून खूप काही पदार्थ आहेत बाई, मला सांगता येत नाही. रोटी आहे आणि स्प्राईड आहे, खूप काही काही. तुम्ही काय करताय सासूबाई. मी ना तू ज्या 5 स्टार हॉटेलमध्ये जेवायला आली ना त्या हॉटेलच्या गेट समोरच आहे मी उभी. अबे साले. जेव ना, जेव क्या ग. घरी तर लय ना खरं करती जेवायला. शब्बास बाळा शब्बास. का ग मम्मी, काय झालं. कशावरून शब्बासकी देते तिला. अगं रक्तदान करायला गेली होती. रक्तदान करायला गेली आणि डॉक्टरांनी हिलाच 2 बाटल्या रक्त चढवून घरी पाठवलं. वरून काजू बदाम पण दिले. आता चालली मी निघून. तुमची लय नाटकं झालेत, ऐकून घेते म्हणून जास्तच बोलताय. हा जा जा जा. हा हा चाललीच मी, आता काय परत नाही येणार. अगं सुनबाई कुठे चालली तू. आई जाऊ दे तिला, अजिबात नको काढू. तू शांत बस. तूच काय तर खोड केली असशील. माझी सून नाही तशी. अगं पण काय झालंय असं ते तर सांगशील का. काय बोललाय तो असं तुला.
मी माझ्या सासूला काहीही बोलू शकते, पण त्यांनी त्यांच्या सासूला बोलायला मला अजिबात खपणार नाही. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण अगं सुनबाई, काय करायला लागली हे तू? सासूबाई मला लय तुमचं वैताग आलाय. तुम्ही मला लय वैताग दिलाय. तुम्ही मला सगळी घरातली कामं सांगताय. एवढं थंडीचं पहाटे उठवता. सगळी घरातली कामं मी एकटी करते. अगं बाई, असं काय करू नको ग बाई. ये खाली उतर बरं. घ्या बरं तुम्ही माझी शपथ. तुम्ही मला घरातलं आजपासून काहीच काम सांगणार नाही. थंडीचं पहाटे पण उठवणार नाही. बरं थांब बाई, थांब जरा. सासूबाईला आता चांगलीच अद्दल घडली. आता परत मला कामच सांगायच्या नाहीत. जाऊ दे, चांगली माझी सासू. मीच तिला वाईट समजत होते. धर बाई मग ही साडी, आणि काय करायचंय कर. ती माझ्या भावाने घेतलेली नवीन साडी आहे. खत्म. बाय बाय. बाई बाई चिरडी आहे. गुड बाय. गया. तुझी साडी तुलाच. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. सासूबाई सासूबाई बघा ना, मला 1000 रुपये सापडलेत. बघू बघू. जाऊ दे आता. मला 1000 रुपये सापडले तर ह्याची शॉपिंगच करून येते आता. अगं शॉपिंग नको करू. ह्याचं मस्त आपण पिझ्झा बर्गर काय तर खाऊन येऊ दोघी जण जाऊन. चल चला चला मग, भूक पण लई लागली. लगेच जाऊ आपण. चला. A few moments later. रुको जरा लय खाल्लं, सबर पोटभर. करो. बोला संध्याकाळी धक्का काय बुक्की मला नहीं जेवण करने का. नको बघ. मी पण लय खाल्लं. ह्याच्यासाठी फक्त मसाले भात टाकू आता. अगं खायच्या गडबडीत विचारायचंच राहिलं. पण हे 1000 रुपये सापडलं कुठे तुला? अहो सासूबाई, मगाशी मी तुमचं कपाट नव्हते का आवरत, तेव्हा मला तुमची साडी खाली त्या 1000 रुपये सापडलेत. अबे साले. अगं ती माझी होती 1000 रुपये. आता इथून पुढे मी तुमचं रोज कपाट आवरणार. आपली दोघींची रोज पार्टी होईल. मी लय दिवसात ना आले. थांब, माझ्या सुनेला फोनच करते. तिला सरप्राईजच देते. लय खुश होईल. मला बघायचंच आहे तिला समोरासमोर. थांब, लय आनंद होईल तिला. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी कवरेज क्षेत्र के बाहर है. कृपया थोड़ी देर बाद प्रयास कीजिए. हे प्रभु हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद. ये क्या हुआ? पीछे देखो, पीछे. खत्म. बाय बाय. टाटा. गुड बाय. गया. काय थंडी वाजायला लागली. काय करावं सुच नाही मला तर. काय द्या. अहो ताई, इकडे या की. काय काम आहे? तुम्हाला काही तर दाखवायचं. इकडे या, इकडे. बर बर, आले थांबा. अहो बस रुको ताई. जरा सबर करो. बसा. बोला अहो, धक्का बुक्की नहीं करने म्हटलं का. माझ्या नवरीने आहे ना मला रात्री नेकलेस आणलाय. तुम्हाला दाखवा म्हटलं. बाई किती सुंदर हार आहे. बाई तुम्ही नाही नशीबवान. तुमच्या नावाला तुम्हाला घेऊन घेतो. बाई तुमच्या खुशीतच माझी खुशी. मी काय सारखी नाही पाहिजे. बापरे किती सुंदर हार आहे. अहो मला पण कधी तर द्या बरं का घालायला. हा देईन ते. अहो ताई, हो का. आणि ही माझ्या मुलांनी बांगड्या केल्यात मला. बापरे बाई किती सुंदर आहे. सोनं किती महाग झाले तरी पण घेतात बाई तुमच्या घरची तुम्हाला. किती भारी बांगड्या आहेत बाई. जाऊ द्या, तुमचा आनंद म्हणजे आमचा आनंद. आम्ही कुठं जळतोय. आम्हाला बी देत जावं कधी तर. हा घेऊन जात जाऊ की. बाई लय गरम होई लागले. जरा पंखा लावायला सांगा की. हा ना, लावू का? हा लय गरम होई लागले. तुम्हाला होते का हो गरम? नाही, मला थंडी वाजायली. लय उकडायला लागले. मग जरा पंखा तर लावायला सांगा. बरं लावते.